हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तर मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती आणि ह्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओवरती मी माझ्या घराचा हाऊस टूर व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर चला पाहूया व्हिडिओ टूर नाही का घराची. तर आपण व्हिडिओ आता स्टार्ट करतो. तर सर्वात प्रथम आपण आता किचनमध्ये आलेलो आहे. तर इकडे जे आहे पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे. आमच्या इकडं असं आहे की एक दिवसाआड पाणी येतं, त्यामुळे खूप सारं पाणी नाही का भरून ठेवावं लागतं. म्हणजे घरामध्ये पण खूप जास्त लोक आहेत, त्यामुळं पाणी पुरत नाही 1-2 हंडे, त्यामुळं खूप जास्त पाणी भरून ठेवावं लागतं. तर इथं आम्ही थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि इथं जे आहे गॅस सिलेंडर हा भरून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे आम्ही एक हंडा आणि हे पातेलं ठेवलेलं आहे. तर आता घराची सुरुवात करूया मेन किचन पासून. तर इकडं मी तुम्हाला आता दाखवत आहे. हे किचन आहे छोटंसं आणि इथं मस्त अशी टाईल्स वगैरे लावून घेतलेले आहेत आणि हे किचन म्हणजे काय म्हणतो आपण ह्याला, गॅस हा ठेवलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप छान अरेंज केलेलं आहे. इकडे घ्या ना, कसं ते चालूच राहू दे की इकडे. तर हा आहे किचन ओटा आणि किचन ओट्यावरती हा ठेवलेला आहे आपला गॅस, हे बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्या बाजूला असं टाईल्स वगैरे लावलेले आहेत आणि त्याच्या बाजूला हे जे भांडे आहेत ती घासून ठेवलेली भांडे आहेत. आणि ह्या किचनला हे नाहीये, आपलं काय म्हणतो त्याला, वॉश बेसिन नाहीये, त्यामुळं आपण हे भांडे जे आहेत ते बाहेर ठेवावं लागतात, बाहेर नेऊन धुवावं लागतात आणि नंतर झाले की इथं आणून ठेवावं लागतात. तरीही इतकं क्लीन आणि एवढं स्वच्छ किचन आहे हे. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इथं काय म्हणतो आपण ह्याला, चमचे वगैरे ठेवण्याचं स्टँड आहे, डिश वगैरे, इथं कप वगैरे ठेवण्यासाठी. आणि त्याच्या बाजूला हे स्विच बोर्ड आहे, जसं की आपल्याला मिक्सर ज्युसर लावण्यासाठी हे अरेंज केलेलं आहे. त्याच्या बाजूला ही आहे छोटीशी मांडणी आणि इथं पोटमाळा काढलेला आहे असा. आणि ह्या पोटमाळ्याच्या वरती पितळेची तांब्याची भांडी घासून प्लास्टिकमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत, जेणेकरून हे भांडे नाही का खराब नाही होणार. झालं तरी त्याचा कवर खराब होईल, पण ही भांडी काही खराब होणार नाही, त्यासाठी प्लॅस्टिकचं कवर ह्याला लावलेलं आहे. घासून स्वच्छ करून ठेवलेले भांडे आहेत. त्याच्यानंतर इकडं पण छोटे मोठे भांडे ठेवलेले आहेत, जे बॉक्स पीस आहेत, बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. आणि इथं 2 जे डबे आहेत ते ठेवलेले आहेत, ह्याच्यामध्ये उन्हाळी सामान ठेवलेलं आहे, जेणेकरून पापड्या कुरवड्या वगैरे असं सामान. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता ही पूर्ण डब्यांची लाईन आहे आणि ह्या डब्यांमध्ये इकडं 2 मांडणी अरेंज केलेले आहेत, ती एक ह्या साईडला एक ह्या साईडला. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही ह्याला मांडणी म्हणता का काही रॅक वगैरे तुम्ही भांड्याचं म्हणता, ते मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर इथं हे भांडे ठेवलेले आहेत खूप सारे. ह्यामध्ये ना खूप छोटे मोठे डबे ठेवलेले आहेत, खूप छोटे मोठे, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत डबे आहेत. इथं ह्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तेल, आपला जो काही किराणा असतो ते सगळे यामध्ये अरेंज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं जे आहे हे मांडणी, इथं ग्लास तांबे वगैरे ठेवलेले आहेत, इथं प्लेट वगैरे ठेवलेले आहेत. आणि ह्या साईडला छोटे मोठे भांडे ठेवलेले आहेत, जे की आपल्याला रोज लागतात. आणि इथं जे आहे ते मिक्सर वगैरे ठेवलेले, ऑइलचा डब्बा वगैरे, जेणेकरून मिक्सर जे आपण वेळेस लागतो आपल्याला तो इथून काढून आपण इथं ठेवू शकतो. असं हे किचन अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तिथं आणि खूप छान प्रकारे हे अरेंज केलेलं आहे, खूप म्हणजे खूप छान प्रकारे. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला पण पाणी भरून ठेवलेले हंडे आहेत, हे बघू शकता. हे तुम्ही असं गावाकडे बघितलं असेल गावाकडच्या व्हिडिओमध्ये, पण आम्ही पुण्यामध्ये राहतो, शहरामध्ये पण ही गोष्ट परंपरा अजून चालू आहे की हंडे वगैरे असे ठेवले जातात. आणि त्यानंतर इकडे आहे देवघर आणि त्याच्यानंतर इकडे आहे खिडकी आहे. इथं ह्या घराला 2 खिडक्या आहेत व्हेंटिलेशनसाठी. छोटं जरी घर असलं तरी व्हेंटिलेशनसाठी 2 खिडक्या आहेत, इथं एक इथं आहे आणि एक त्या बाजूला आहे. आणि इथं हे बघू शकता तुम्ही छानपैकी अरेंज केलेले आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा मिनी किचनचा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू याच वेळी म्हणजे किंवा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.